आपण थिक सिलेंडरचं डेरिवेशन बघतो. थिक सिलेंडर बरोबर. मग थिक सिलेंडर मध्ये 3 टाईपचे स्ट्रेसेस असतात. एक अलॉंग द लेंथ म्हणजे ऍक्सियल लॉन्जिट्युडनल, दुसरा टँजेन्शियल डायरेक्शनला, त्याला म्हणजे आपण टँजेन्शियल किंवा हुप स्ट्रेस किंवा सर्कम्फरन्शियल, आणि तिसरा रेडियल डायरेक्शनचा रेडियल स्ट्रेस. हे जे 3 स्ट्रेस आहेत ते आपल्याला काय करायचे, डिटरमाइन करायचे आहेत. मग आपण थिक सिलेंडर कन्सिडर केला, याचा अर्थ इनर डायमीटर डिवाइड बाय थिकनेसचा रेशो हा काय असायला पाहिजे, लेस दॅन 15. आता या केससाठी मी इथे एक थिक सिलेंडर घेतला. थिक सिलेंडर म्हणजे याचा इनर डायमीटर घेतला मी DI आणि आउटर डायमीटर घेतला DO. आता मी जी केस कन्सिडर केल्या ती काय आहे की सिलेंडर सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर ऑल्सो अँड एक्सटर्नल प्रेशर ऑल्सो. ठीक आहे. काही पुस्तकांच्या मध्ये तुम्हाला फक्त इंटरनल प्रेशर बघायला मिळेल, कारण की तुम्हाला प्रॉब्लेमचे मॅक्सिमम टाइम हे इंटरनल प्रेशरचे येतील. पण मला तुम्हाला इंटरनल प्रेशरचा इफेक्ट पण सांगायचा आहे आणि एक्सटर्नल प्रेशरचा इफेक्ट पण सांगायचा आहे, त्यामुळे मी दोन्ही प्रेशर कन्सिडर केले. सो इंटरनल प्रेशर इज PI आणि एक्सटर्नल प्रेशर इज PO. ओके. मग याच्यामध्ये इनर पासून आउटर पर्यंत अलॉंग द थिकनेस रेडियल स्ट्रेस आणि टँजेन्शियल स्ट्रेसची व्हॅल्यू काय होती, व्हेरी होती. पण अलॉंग द लेंथ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा काय असतोय, कॉन्स्टंट असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय असते, सेम, कारण एरिया तिथं बदलत नाही. मग मी याच्यामध्ये एक स्मॉल रिंग कन्सिडर केली ऍट रेडियस R आणि त्याची थिकनेस घेतली DR, आणि मला या स्मॉल रिंग मध्ये स्ट्रेसेस काढायचे रेडियल आणि टँजेन्शियल. मग मी हे अलॉंग द लेंथ प्लॉट करणार आहे. म्हणून मी एक स्मॉल रेडियस कन्सिडर केली, स्मॉल रिंग ऍट रेडियस R, त्याची थिकनेस घेतली DR. तेच मी इथे ड्रॉ केलं. आता याच्यामध्ये इनर प्रेशर आउटसाइडला ऍक्ट व्हायले, तर रेझिस्टिंग फोर्स काय होणार, याच्या अपोजिट. बरोबर, याच्या अपोजिट आहे. म्हणजे हा इनर सरफेसवरचा मी रेडियल स्ट्रेस घेतला सिग्मा R. तसंच या आउटर सरफेसला बघा, प्रेशर इनसाइड आहे, म्हणजेच रेझिस्टिंग फोर्स हा आउटसाइड यायला पाहिजे, त्यामुळे स्ट्रेस जो असणार तो आउटसाइड. आता ही स्मॉल रिंग आहे, त्यामुळे जी काही रेडियल स्ट्रेसची व्हॅल्यू वाढली असणार आहे त्या थिकनेस मध्ये, त्याला ती काय केल्या R प्लस D सिग्मा R घेतल्या. एकदम छोट्या अमाऊंटनी वाढली असं कन्सिडर केलं, R प्लस D सिग्मा R. या रिंगची रेडियस मी घेतलेली R, तिथे लिहून ठेवली. त्यानंतर मी सिग्मा T म्हणजे इथला याच्यावरचा टँजेन्शियल स्ट्रेस दाखवला. मग मला या केसला इक्विलिब्रियम कंडिशन घेतली, इक्विलिब्रियम कंडिशन. मग इक्विलिब्रियम कंडिशन कशी, तर फोर्सेसची समेशन काय यायला पाहिजे, 0, अपवर्ड आणि डाऊनवर्ड. सो समेशन FY लिहिला. पहिला मी हा लिहिला बघा, सिग्मा R, सॉरी सिग्मा T लिहिला. सिग्मा T इंटू त्याचा हा एरिया येते, T इंटू L, सॉरी DR इंटू L, DR इंटू L असे दोन आहेत म्हणून तो आला. डाऊनवर्ड आहे, डाऊनवर्ड म्हणून मायनस लिहिला. तसंच सिग्मा R ला लिहिला, सिग्मा R इंटू याचा एरिया म्हणजे प्रोजेक्टेड एरिया असते, मग तो प्रोजेक्टेड एरिया इथं आहे बघा, डायमीटर इंटू लेंथ. आता डायमीटर म्हणजे 2R इंटू L, 2R इंटू L. त्यानंतर मग मी त्या बाहेरच्या सरफेससाठी लिहिलं, म्हणजे बाहेरच्या स्ट्रेससाठी सिग्मा R प्लस D सिग्मा R इंटू त्याचा एरिया बघा इथून इथं देणार, म्हणजे डायमीटर प्लस 2 टाइम्स DR, सो 2R प्लस 2DR इंटू त्याची लेंथ. मग मी हे सॉल्व्ह करत गेलो, सिम्प्लिफाय करत गेलो, मला एक इक्वेशन मिळालं, सिग्मा T आणि सिग्मा R मधलं इक्वेशन मिळालं. मग मी अजून एक इक्वेशन मिळवलं, ते म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, कारण की हा सिलेंडर जो सब्जेक्टेड आहे तो काय, स्ट्रेसेस इन रेडियल, लॉन्जिट्युडनल अँड टँजेन्शियल डायरेक्शन, म्हणजे 3 डायरेक्शन आहेत. म्हणजे आपण XYZ असं म्हणू शकतो. मग आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला असा लिहित होतो, EX प्लस EY प्लस EZ इज इक्वल टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, हे सॉन्ग मध्ये वापरलेलं. आणि त्याच्यामधला कुठल्या पण एका डायरेक्शनचा जर स्ट्रेन काढायचा असेल तर मी X चा एक एक्झाम्पल लिहिलंय, काय, सिग्मा X बाय E मायनस म्यू सिग्मा Y बाय E मायनस म्यू सिग्मा Z बाय E. हे मला लिहायचं आहे. मग मी काय केलं, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा त्याचा कॉन्स्टंट आहे, तर त्याचा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन पण काय असणार, कॉन्स्टंट. त्यामुळे मी EL म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेनची किंमत घेतली. आता काय ना, सिग्मा L म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवाइड बाय E मायनस म्यू सिग्मा R म्हणजे रेडियल स्ट्रेस डिवाइड बाय E मायनस म्यू सिग्मा T डिवाइड बाय E, सिग्मा T म्हणजे टँजेन्शियल म्हणजे सर्कम्फरन्शियल स्ट्रेस. मग यांच्यामध्ये मी थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं, यातनं म्यू बाय E कॉमन घेतला, त्यानंतर बाकी सगळ्या टर्म तिकडे ट्रान्सफर केल्या, त्यातनं सिग्मा T प्लस सिग्मा R ची किंमत मिळाली. मग ही जी व्हॅल्यू आली इकडची, तर E म्यू हा कॉन्स्टंट आहे, E हा कॉन्स्टंट आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अलॉंग द लेंथ कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये त्याचा स्ट्रेन कॉन्स्टंट आहे, त्यामुळे सगळंच कॉन्स्टंट आहे. त्या कॉन्स्टंटला म्हणले मी 2A, म्हणजे मला इक्वेशन मिळालं. मग या इक्वेशन मध्ये ही इक्वेशन 1 ची व्हॅल्यू सिग्मा टीची आणून पुट केली इथं, सिग्मा टीची व्हॅल्यू, आणि मी हे सिम्प्लिफाय करत गेलो. सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर मला हे इक्वेशन मिळालं, R D सिग्मा R इज इक्वल टू -2 सिग्मा R मायनस A dy.
मग मी ह्या dr सिग्मा आर इथं आहे तर ह्या सिग्मा आरला इकडे घेतलं आणि ह्या आरला इकडे घेतलं, म्हणजे dr इथं आर आणला, सिग्मा आरच्या इथं सिग्मा आर आणला आणि मग याला मी इंटिग्रेट केलं. मग इंटिग्रेट केल्यानंतर इंटिग्रेशनचा जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला म्हटलं मी लॉग बी, म्हणजे बी अशी एक व्हॅल्यू आहे त्याचा लॉग घेतला की हा कॉन्स्टंट मिळते. ठीक आहे, मग मी सोडवत गेलो, मला सिग्मा आर ची किंमत मिळाली ए प्लस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर आणि सिग्मा टी ची किंमत मिळाली ए मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता सिग्मा आर सिग्मा टी मिळाला, सिग्मा आर सिग्मा टी मिळाला जे आपलं बरोबर एम होतं. पण झालं काय की ह्या दोन्ही किमती मिळताना ह्या इन टर्म्स ऑफ ए आणि इन टर्म्स ऑफ बी आले. इन टर्म्स ऑफ ए म्हणजे ए हा कॉन्स्टंट आहे आणि बी हा पण काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे दोन कॉन्स्टंट मध्ये मला ह्या किमती मिळाल्या आहेत. आता जर दोन कॉन्स्टंट मध्ये जर मला किमती मिळाल्या असतील तर मग आता ते कॉन्स्टंट शोधायला पाहिजे. हे कॉन्स्टंट, आता हे कॉन्स्टंट कसे शोधायचे तर त्यासाठी काय यूज करायचं, बाउंड्री कंडिशन. त्यामुळे आता मी याच्या पुढचं डेरिव्हेशन करतो. ठीक आहे, आता याच्या पुढचं डेरिव्हेशन करताना मी काय वापरणार आहे, बाउंड्री कंडिशन. पण मी म्हणतो पहिला मी इक्वेशन लिहितो इथे ती दोन्ही, मग पुढे जाऊया आपण. सिग्मा आर इज इक्वल टू ए प्लस बी divided by r square and sigma t is equal to a minus b divided by r square. ठीक आहे, ही जी दोन इक्वेशन मिळाले ती लिहिलेत. इक्वेशनला नंबर मी दिले नव्हते, इथं 2 आला होता, याला 3 आणि 4 म्हणतो, 3 and 4 म्हणतो. ठीक आहे, आणि इथं पण लिहून ठेवतो 3 and 4. आता मी ही इथं का लिहून ठेवली कारण हे परत परत लागणार आहे मला मग. ठीक आहे, आता याच्या पुढे आपण जाऊया. लास्ट टाइमला आपण इथं थांबलो. ठीक आहे, बघा आता याला मला बाउंड्री कंडिशन अप्लाय करायची आहे आणि बाउंड्री कंडिशन अप्लाय करून ए आणि बी च्या व्हॅल्यूज डिटरमाइन करायच्या आहेत. आता या ए आणि बी च्या व्हॅल्यूज डिटरमाइन करण्यासाठी बाउंड्री कंडिशन कशी अप्लाय करायची तर सिग्मा टी किंवा सिग्मा आर यापैकी कुणाची तरी एकाची व्हॅल्यू डिटरमाइन करायची, कुणाची तरी एकाची. ठीक आहे, आपण रेडियल स्ट्रेसची किंमत डिटरमाइन करूया, रेडियल स्ट्रेसची. मग थोडस मी आपली ओरिजिनल फिगर जी होती ती ओपन करतो. हा, ही मला सांगा या इनर सरफेसला रेडियल स्ट्रेस किती असणार रे? इनर सरफेसला रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार इनर सरफेसला? बघा, हा रेडियल स्ट्रेस कुणामुळे जनरेट झाला असते, हा प्रेशर जो रेडियल डायरेक्शनला ऍक्ट व्हायला त्यामुळे जनरेट झाला असते. या प्रेशरमुळे रेडियल स्ट्रेस ऍक्ट झालेला असते. ह्याची किंमत आणि याची किंमत काय असते, इक्वल आणि अपोजिट असते. तर मग इनर सरफेसला रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार, पी आय. बरोबर, जेवढं इनर सरफेसला प्रेशर ऍक्ट व्हायला लागले तेवढीच तिथली काय असणार, रेडियल स्ट्रेसची किंमत असणार. त्यामुळे इनर सरफेसला रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार, पी आय. पण स्ट्रेस आणि प्रेशर हे एकमेकाला काय इक्वल आणि अपोजिट आहेत. तसंच आउटर सरफेसला गेला, तर आउटर सरफेसला मला सांगा रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार. आउटर सरफेसला रेडियल स्ट्रेस किती असणार, जेवढा आउटर सरफेसला प्रेशर आहे तेवढा रेडियल स्ट्रेस असणार. फक्त काय प्रेशरची डायरेक्शन आणि स्ट्रेसची डायरेक्शन ही एकमेकाला अपोजिट असणार, म्हणजे हे इक्वल आणि काय असणार, अपोजिट. ठीक आहे, त्यामुळे मला बाउंड्री कंडिशन काय मिळाली, ऍट इनर सरफेस म्हणजेच रेडियस त्यावेळेला किती असणार आहे, di/2. त्यावेळेला रेडियस किती असणार, di/2. बघा की इनर सरफेस घेतला ना, इनर सरफेस म्हणजे इथं, म्हणजे डायमीटर डी आहे तर रेडियस किती असणार, di/2. म्हणजे इनर सरफेसला ज्या वेळेला रेडियस di/2 आहे त्यावेळेला प्रेशरची रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार, इथं रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार, ह्या पी आय एवढी असणार. बरोबर, म्हणजे इनर प्रेशर जेवढं आहे तेवढी असणार. सो इज इक्वल टू पी आय. पण नुसतं पी आय लिहून चालेल काय, हे इक्वल आणि एकमेकाला कसे आहेत, इक्वल अँड अपोजिट आहे. ठीक आहे, बरोबर, बघा की प्रेशर आउटसाइड असेल तर स्ट्रेस हा इनसाइड येते. हे इक्वल आणि अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे मला काय लिहायला पाहिजे, तिथं मायनस लिहायला पाहिजे. आता हा मायनस काय इंडिकेट करतोय, हे दोन्ही इक्वल आहेत आणि मायनस इंडिकेट करतोय की हे एकमेकाला अपोजिट आहे. म्हणलं ऍट इनर सरफेस म्हणजे ज्या वेळेला रेडियस di/2 आहे त्यावेळेला रेडियल स्ट्रेस इज इक्वल टू काय, मायनस ऑफ पी आय. अँड सिमिलरली असं ऍट आउटर सरफेसला आता बघा सांगा सेम असंच. आउटर सरफेसला रेडियस किती असणार, इथून इथपर्यंत काय असणार, आउटरचा हाफ म्हणजे DO/2, आउटर डायमीटर डिवाइड बाय 2.
म्हणजे रेडियस असणार त्यावेळेला आउटर डायमीटर डिवाइड बाय 2. त्याच वेळेला रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार आउटर सरफेसला? या आउटर सरफेसला रेडियल स्ट्रेसची किंमत किती असणार बघा. आउटर सरफेसचं जे प्रेशर आहे ते आणि रेडियल स्ट्रेस हे सेम असणार, फक्त इक्वल अँड अपोजिट, एकमेकाला काय असणार अपोजिट. त्यामुळे मी लिहितो पीओ. सो रेडियल स्ट्रेस इज इक्वल टू आउटर प्रेशर, पण अपोजिट असल्यामुळे काय लिहिलं मी इथं मायनस पीओ. सो इक्वल अँड अपोजिट. मग आता ही तुमची काय आली बाउंड्री कंडिशन आहे की इनर सरफेसला रेडियल स्ट्रेस हा मायनस पी आहे, आउटर सरफेसला रेडियल स्ट्रेस हा मायनस पीओ आहे. मग आता ह्या दोन्ही किमती उचला, ह्या दोन्ही किमती काय आणि या कशामध्ये पुट करा रेडियल स्ट्रेसच्या इक्वेशन मध्ये पुट करा. यामध्ये मी इथे म्हणतो पुट इन इक्वेशन 3. या रेडियल स्ट्रेसचं जे इक्वेशन आलेलं तिथं पुट करा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ही पहिली व्हॅल्यू पुट करा. पहिली व्हॅल्यू पुट करा इथं. सिग्मा आर ची किंमत काय बघा मायनस पी आय इज इक्वल टू हा ए कॉन्स्टंट आहे तसाच राहिला, प्लस बी पण कॉन्स्टंट आहे तसाच राहिला, डिवाइड बाय आता आर स्क्वेअर. इथं रेडियसची किंमत बघा, ज्यावेळेला हे मायनस पी आय आहे त्यावेळेला रेडियस किती आहे डी आय डिवाइड बाय 2. म्हणून मी लिहितो डी आय डिवाइड बाय 2 या रेडियसचा काय स्क्वेअर, म्हणून रेडियसचा स्क्वेअर झाला. आता हे काय येणार बघा मायनस पी आय इज इक्वल टू ए प्लस आता इथं बघा हा डी आय स्क्वेअर हा डिनॉमिनेटर आहे बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो काय होणार न्यूमरेटर, पण या 2 चा पण स्क्वेअर आहे. 2 चा स्क्वेअर म्हणजे किती झालं 4, म्हणजे डिनॉमिनेटरला किती आहे 4, तो 4 वर घेतो, तो 4b डिवाइड बाय डी आय स्क्वेअर. ठीक आहे. डिनॉमिनेटरला मी न्यूमरेटर केलं, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 वर गेला. ह्याला म्हणतो मी इक्वेशन ए. आता मला हेच इक्वेशन मिळालं रेडियल स्ट्रेसचं, पण इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड डायमीटर मिळालं, इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड डायमीटर. आता सिमिलरली असंच ही दुसरी कंडिशन इथे पुट करा इक्वेशन 3 मध्ये. अँड ही पहिली कंडिशन पुट केली, आता दुसरी कंडिशन ही पुट करायची. ही पुट करायचं सिग्मा आर ची किंमत काय येणार बघा मायनस पीओ. सिग्मा आर ची किंमत काय येणार मायनस पीओ. मायनस पीओ इज इक्वल टू सॉरी इथं मायनस पीओ इज इक्वल टू ए तसंच राहणार मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. बघा दुसरी कंडिशन पुट केल्याला रेडियस किती आहे टीओ डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर. ओके, म्हणजे ए मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता काय करा हा डिनॉमिनेटर जो आहे त्याला न्यूमरेटर करा, याला वर घ्या. सो मायनस पीओ इज इक्वल टू ए मायनस बी डिवाइड बाय डीओ स्क्वेअर आणि हा 2 चा स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर झाला 4, तो वर घ्या 4b स्क्वेअर. त्याला म्हणतो मी इक्वेशन बी. आता मला 2 इक्वेशन मिळालेत. ठीक आहे, एक पीआय मध्ये आले, एक पीओ मध्ये आले. ठीक आहे. आता हे पीआय आणि पीओचे जे इक्वेशन आहेत ते आता इक्वेशन मला काय करायचे सॉल्व्ह करायचे. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आता तुम्ही काय करा बघा जरासं ह्या दोघांच्या मध्ये जर यांची ऍडिशन केली तर काय कॅन्सल होईल का बघा, होणार नाही. इथे ए आहे, ए कॅन्सल होऊ शकतोय, पण त्यासाठी ए मधनं काय करायला पाहिजे तुम्हाला बी हा मायनस करायला पाहिजे, तर ए कॅन्सल होईल आणि तुमचं उत्तर बी मध्ये येईल. ठीक आहे. त्यामुळे मी काय करतो हे 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो. इथं ए आहे, इथं ए आहे, मी ए मायनस बी केलं हे इक्वेशन, तर हा ए काय होईल कॅन्सल होईल. म्हणून तुम्ही इक्वेशन ए मायनस इक्वेशन बी म्हणजे मी ए मायनस बी करणार आहे. ए मायनस बी केलं की मला करणार एचं उत्तर मिळेल. आता बघा मी ए मायनस बी करतो. यातलं पहिला ए इक्वेशन लिहितो मायनस पी आय इज इक्वल टू ए प्लस 4b डिवाइड बाय डी आयचा स्क्वेअर मायनस करायचं सरले. आता हे लिहितो मायनस पीओ इज इक्वल टू ए मायनस 4b डिवाइड बाय डीओचा स्क्वेअर. बघा आता इथं मायनस करावे याचा अर्थ या प्रत्येकाची साईन काय होणार चेंज होणार. म्हणजे हा झाला प्लस, हा झाला मायनस आणि हा झाला प्लस. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची साईन चेंज केली. आता या दोघांची ऍडिशन करा. हा काय येणार बघा पीओ मायनस पी आय. बरोबर, पीओ मायनस पी आय. ए झाला कॅन्सल, प्लस ए मायनस ए कॅन्सल झाला. ह्या दोघांची ऍडिशन करा 4b डिवाइड बाय डी आय स्क्वेअर प्लस 4b डिवाइड बाय डीओ स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ए आणि बी इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं आणि याच्यातनं ए कॅन्सल झाला. आता राहिलं इक्वेशन बी मध्ये
आता हे सिम्प्लिफाय करा, तुम्हाला बीच उत्तर मिळेल. ठीक आहे, आता मी इक्वेशन सिम्प्लिफाय करतो, मला बीच उत्तर मिळेल. बघा, मी ते इक्वेशन जे आले ते लिहितो पहिल्यांदा. जे इक्वेशन आले ते पीओ मायनस पी आय, आता जे मिळाले इक्वेशन हे पीओ मायनस पी आय ते लिहाले 4b डिवाइड बाय डी आय स्क्वेअर प्लस 4b डिवाइड बाय डीओ स्क्वेअर. आता हे मी सिम्प्लिफाय करतो. ह्या दोघांच्या मध्ये कॉमन गोष्ट काय आहे बघा, या दोघांच्या मध्ये कॉमन गोष्ट जी असेल ती म्हणजे बी आहे. बघा इथं बी 4 आहे, पण मला फक्त बीचा आन्सर पाहिजे आहे, त्यामुळे मी याच्यातनं बी कॉमन घेतो. सो बी कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहिला बघा इथं 4 डिवाइड बाय डी आय स्क्वेअर प्लस 4 डिवाइड बाय डीओ स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय आला पीओ मायनस पी आय. मला बीचा आन्सर पाहिजे आहे. हे इथनं उचला इकडे घ्या, हे इथनं उचला इकडे घ्या, पण उचलून न्यायच्या अगोदर मी याचा डिनॉमिनेटर जरा सेम करतो. ठीक आहे, डिनॉमिनेटर जर सेम केला तर ते मला आपल्याला सॉल्व्ह करायला काय होईल, सोपं जाईल. ठीक आहे, त्यामुळे मी त्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतो यांचा. ठीक आहे, सो बी जरा 4 पण कॉमन घेतो, म्हणजे 1 डिवाइड बाय डी आय स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय डीओ स्क्वेअर होईल. डिनॉमिनेटर कसं सेम होणार बघा, इथे येणार डीओ स्क्वेअर प्लस डी आय स्क्वेअर डिवाइड बाय या दोघांचं काय होणार मल्टिप्लिकेशन, बरोबर, डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर, डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर. जरा एक मिनिट. बरं, सगळ्यांना समजलं मी इथे काय केलं, या दोघांचा डिनॉमिनेटर काय केला मी सेम करून घेतला. आता ते मला इन टर्म्स ऑफ डीओ स्क्वेअर आणि काय मिळालं डीआय स्क्वेअर मला उत्तर मिळालं, डीओ स्क्वेअर आणि डीआय स्क्वेअर आणि डीओ स्क्वेअर डीआय स्क्वेअर मिळालं. आता मी काय करतो, या सगळ्या व्हॅल्यू इथनं उचलतो आणि या बाजूला ट्रान्सफर करतो. ठीक आहे, सो इकडे सगळे ट्रान्सफर करा. सो पीओ मायनस पी आय डिवाइड बाय, हे बघा हे डिवाइड बायला घेतो 4 डीओ स्क्वेअर प्लस डी आय स्क्वेअर, ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर केली. आता हे वरती घेतो डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर इज इक्वल टू या बाजूला किती राहिला बी, म्हणजे तुम्हाला बीचा आन्सर मिळालं. बी जो कॉन्स्टंट होता त्याची किंमत मिळाली पीओ मायनस पी आय इंटू डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर डिवाइड बाय 4 टाइम्स डीओ स्क्वेअर प्लस डी आय स्क्वेअर. म्हणजे जो तुम्हाला कॉन्स्टंट शोधायचा होता बी, त्या बी ची किंमत मिळाली. ठीक आहे, आता बी माहित झाला. आता सिमिलरली असंच या बी ची किंमत काय करा, कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा, कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा. मी इक्वेशन कुठले एक तर ए घ्या किंवा एक तर बी घ्या, ए किंवा बी, या दोन मध्ये पुट करा, तुम्हाला काय मिळेल ए ची किंमत मिळेल. बी ची किंमत पुट केली की तुम्हाला ए ची किंमत मिळेल. मग आता मी काय करतो, ही व्हॅल्यू इक्वेशन ए मध्ये पुट करतो, म्हणतो पुट इन इक्वेशन ए. ए मध्ये पुट केले बी ची, तर मला ए ची किंमत मिळेल. मी पहिल्यांदा इक्वेशन लिहितो मायनस पी आय इज इक्वल टू ए प्लस 4b डिवाइड बाय डी आय स्क्वेअर. ओके, आता इथं ही व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू पुट करा. सो मायनस पी आय इज इक्वल टू ए प्लस 4 डिवाइड बाय डी आय स्क्वेअर तसाच ठेवतो आणि बी ची किंमत सगळी लिहितो इथं. आता पीओ मायनस पी आय डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर डिवाइड बाय 4 टाइम्स डीओ स्क्वेअर प्लस डी आय स्क्वेअर. ओके, ही बी ची किंमत आहे अशी लिहिली, हा बी आहे बघा, और डी आय स्क्वेअर इंटू बी. आता हा डी आय स्क्वेअर आणि हा डी आय स्क्वेअर काय होणार कॅन्सल, डी आय स्क्वेअर मी कॅन्सल केला. मला पाहिजे एचा आन्सर, त्यामुळे ह्या सगळ्या टर्म इथनं उचला आणि इकडे ट्रान्सफर करा. पण आता गंमत काय बघा, इथं प्लस आहे त्यामुळे हे डायरेक्ट ट्रान्सफर होताना इकडे मल्टिप्लाय होणार नाही. आता ही टर्म इकडे जाऊन मायनस होणार, त्यामुळे ए इज इक्वल टू मायनस पी आय मायनस, आता ही टर्म सगळी उचलून इकडे मायनस झाली 4 पीओ मायनस पी आय डिवाइड बाय 4 डीओ स्क्वेअर प्लस डी आय स्क्वेअर. आता हा 4 कॅन्सल झाला, 4 कॅन्सल झाला. मी डिनॉमिनेटर सेम करून घेतो ह्या दोन्हीचा, याचा आणि याचा डिनॉमिनेटर सेम डिनॉमिनेटर केला तर काय होणार बघा डीओ स्क्वेअर प्लस डी आय. काय झालं
ड्यू स्क्वेअर राहिले. एक मिनिट. पी आय डीओ स्क्वेअर राहिला, सॉरी डीओ स्क्वेअर. आणि इकडे पी आय लिहिले. आता मी काय केलं बघा, यांचा डिनॉमिनेटर सेम करावले म्हणून मी डिनॉमिनेटर एक लिहून घेतला. आता डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणजे याच्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस पी आय इंटू डीओ स्क्वेअर प्लस डीआय स्क्वेअर मायनस इकडे काय बघा पीओ मायनस पी आय इंटू डीओ स्क्वेअर. आता ह्यात काय कॅन्सल होते का एकदा चेक करूया फक्त. म्हणजे चेक करण्यासाठी काय करतो, हे सगळं आत मल्टिप्लाय करून घेतो, आत मल्टिप्लाय. सो हा झाला मायनस पी आय डीओ स्क्वेअर मायनस पी आय डीआय स्क्वेअर मायनस पीओ डीओ स्क्वेअर मायनस मायनस प्लस पी आय डीओ स्क्वेअर. काय कॅन्सल झालं का बघा. यात मल्टिप्लाय करून घेतलं, सगळं सेपरेट केलं. इथं पी आय डीओ स्क्वेअर आहे, इथं पी आय डीओ स्क्वेअर आहे. हा मायनस आहे, हा प्लस आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं. ह्या दोघांच्या मध्ये काही नाही. सो ए ची किंमत मला मिळाली बघा, ए ची किंमत. आता ए ची किंमत जी मिळाली काय आली बघा, मायनस मध्ये आल्या. मायनस जरा लक्ष द्या, इथं जरासं मी चेंज करणार आहे. ह्या दोघांच्यातनं मायनस साईन बाहेर घ्या, दोघांच्यातनं मायनस साईन बाहेर घ्या. मायनस साईन बाहेर घेतला की तो काय होतोय प्लस, आणि तो मायनस साईन खाली टाका. तो मायनस साईन खाली टाका. काय तर साईन मध्ये घोळ झाला रे. कुठे तर साईन मध्ये घोळ झाला बाबा, एक मिनिट थांबा. कुठे घोळ झाला बघतो साईन मध्ये, कारण ते प्लस एक कुठे तर मायनस आले मला. जरास एक साईन लिहिताना चुकलंय, लक्ष द्या. परत एकदा सांगतो जरा. हे रेडियल स्ट्रेस आहे, हा टेंजेन्शियल स्ट्रेस आहे. मी बाउंड्री कंडिशन काय लिहिली बघा, आर इज इक्वल टू डीआय बाय 2 रेडियल स्ट्रेस इज इक्वल टू मायनस पी आय. बरोबर. आर इज इक्वल टू डीओ बाय 2 रेडियल स्ट्रेस इज इक्वल टू मायनस पीओ. ह्या दोन्ही किमती कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या मला, 3 रेडियल स्ट्रेसच्या इक्वेशन मध्ये पुट करायची. 3 मध्ये मी 3 मध्ये जर पुट केलं तर काय येणार बघा, सिग्मा आर पहिली व्हॅल्यू पुट करतो, ही सिग्मा आर मायनस पी आय, इथे लिहिलं मायनस पी आय. ए तसाच ठेवला, प्लस बी डिवाइड बाय डी आय स्क्वेअर, हे बरोबर आहे. त्यामुळे हे इक्वेशन मिळालं, इक्वेशन ए. आता इक्वेशन 3 मध्येच ही दुसरी किंमत पुट करायची, दुसरी किंमत 3 मध्येच. त्यामुळे सिग्मा आरच्या ऐवजी काय आला, मायनस पीओ. बरोबर आहे, सिग्मा आरच्या ऐवजी मायनस पीओ आला. आता आरच्या ऐवजी डीओ बाय 2 यायला पाहिजे, आरच्या ऐवजी डीओ बाय 2 यायला पाहिजे. पण गंमत काय झाली, इथं साईन काय बघा, इथं रेडियल स्ट्रेस मध्ये प्लस आहे ना, इक्वेशन 3 मध्ये पुट करावले ना, आणि मी चुकून मायनस केले बघा. आहे काय, ठीक आहे, चुकलंय माझ्याकडनं. इथं प्लस साईन आहे, पण मी बाउंड्री कंडिशन पुट करताना चुकून इथं मायनस केलंय. मी हे प्लस करतो, हे प्लस झालं, मग हे पण प्लस झालं. ठीक आहे. आता इक्वेशन बी ज्या वेळेला मी इथं लिहिलं, इथं त्यावेळेला हे प्लस यायला पाहिजे, म्हणजे हे मायनस होणार. त्यामुळे हे साईन जे आहे हे प्लसचं काय झालं, मायनस झालं. ते मायनस प्लस आणि हे मायनस. त्यामुळे आता ते साईन सगळीकडे एक प्लसचा मायनस झाला, म्हणजे हे इथं मध्ये मायनस साईन आहे, म्हणजे इथं मध्ये मायनस साईन आहे, म्हणजे हे मध्ये इथं मायनस साईन आहे. ठीक आहे. त्यामुळे आता याच्यामुळे हे डीओ इकडे गेला, डिनॉमिनेटरला मायनस झाला बघा, डिनॉमिनेटरला मायनस झाला, त्यामुळे हे डिनॉमिनेटर मायनस आहे. ओके. आता हे बी ची व्हॅल्यू मी ज्यावेळी इथं पुट केली त्याला हे डिनॉमिनेटर मायनस, म्हणजे हा डिनॉमिनेटर मायनस आहे. आता इथं बघा मी मल्टिप्लाय केलं त्यावेळेला इथं पण मायनस यायला पाहिजे, मायनस आणि डिनॉमिनेटर पण मायनस. आता मी जरा परत मल्टिप्लाय करतो, मायनस पी आय डीओ स्क्वेअर मायनस पी आय डीओ स्क्वेअर मायनस मायनस हा झाला प्लस पी आय डी आय स्क्वेअर. आता इथं बघा, इथं डीओ स्क्वेअर पीओ डीओ स्क्वेअर मायनस, हे बरोबर आहे. मायनस मायनस प्लस पी आय डीओ स्क्वेअर, हे बरोबर आहे. त्यानंतर डीओ स्क्वेअर आणि हा काय मायनस डी आय स्क्वेअर. ओके, चलो. आता लास्टची स्टेप, पी आय डी आय स्क्वेअर
हा मायनसच आहे डायरेक्ट, काही विषयच नाही. मायनस पीओ डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. आता फक्त एक गोष्ट करतो, लक्ष द्या. मला याच्यामध्ये पीआय डीआय स्क्वेअर मायनस पीओ डीओ स्क्वेअर डिवाइड बाय काय मिळाला, डीओ स्क्वेअर मायनस डीआय स्क्वेअर. हे तुमची ए ची किंमत आली. इथं बी मिळाला, बी, इथं तुम्हाला ए मिळाला. बी आणि ए ची किंमत मिळाली. हे सगळं कशासाठी चाललेलं आपल्याला, स्ट्रेसेस शोधायला. ते स्ट्रेसेस इक्वेशन 3 आणि 4 मध्ये बघा, रेडियल आणि टेंजेन्शियल. मग मी आता लिहितो रेडियल स्ट्रेस. ए आणि बी दोन्ही पण माहिती आहेत आता, म्हणून मी लिहितो रेडियल स्ट्रेस. म्हणतो नाव रेडियल स्ट्रेस. याला इक्वेशन काय म्हणू, 5, याला म्हणतो 6. 3, 4, 5, 6 फ्रॉम 3, 4, 5, 6 या सगळ्यांच्या पासून सगळ्यात पहिल्यांदा रेडियल स्ट्रेसची किंमत लिहितो, सिग्मा आर. सिग्मा आर रेडियल स्ट्रेस इज इक्वल टू काय बघा, ए प्लस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. ए प्लस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आता किमती टाकतो बघा. सिग्मा आर इज इक्वल टू ए ची किंमत बघा, ए ची किंमत बघा इथं आहे, पी आय डी आय स्क्वेअर मायनस पीओ डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. पी आय डी आय स्क्वेअर मायनस पीओ डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. ही ए ची किंमत आली, ए प्लस बघा बी आहे, बी. मी काय करतो, 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर बाजूलाच ठेवतो, हा बाजूलाच ठेवतो आणि बी ची किंमत लिहितो इथं. आता इथं बी ची किंमत लिहितो. बी ची किंमत इथं आहे बघा, पीओ मायनस पी आय, पीओ मायनस पी आय इंटू डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर, डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर डिवाइड बाय 4 डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर, 4 डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. हा रेडियल स्ट्रेस मिळाला. त्याला सिम्प्लिफाय करूया. रेडियल स्ट्रेसला काय असंच राहू दे असंच आहे. ठीक आहे, हा रेडियल स्ट्रेसची किंमत इथं लिहितो मी, रेडियल स्ट्रेस, रेडियल स्ट्रेस. आता असंच हे रेडियल स्ट्रेस म्हणजे इक्वेशन 3 वरून लिहिलं. आता इक्वेशन 4 वर आता मी दुसरा कुठला स्ट्रेस लिहिणार, मी तर टेंजेन्शियल स्ट्रेस म्हणजे सर्कम्फरन्शियल स्ट्रेस. सर्कम्फरन्शियल स्ट्रेस सिग्मा टी. सिग्मा टीचा फॉर्म्युला काय बघा, ए मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर, ए मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता मी ए आणि बी ची किंमत लिहितो इथं, सिग्मा टी इज इक्वल टू पहिला ए ची किंमत लिहितो इथं आहे बघा, पी आय डी आय स्क्वेअर मायनस पीओ डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. ए मायनस 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर बाजूला काढून ठेवतो, यो बाजूला काढून ठेवला. राहिला आता बी, बी ची किंमत लिहितो इथं, पीओ मायनस पी आय डीओ स्क्वेअर इंटू डी आय स्क्वेअर डिवाइड बाय 4 डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. रेडियल स्ट्रेस, टेंजेन्शियल स्ट्रेस. आता अजून एक स्ट्रेस आहे आपल्याकडे. हे दोन स्ट्रेस व्हेरिएबल आहे आणि एक स्ट्रेस कॉन्स्टंट आहे. कुठला कॉन्स्टंट स्ट्रेस आहे रे, याच्यामध्ये एक स्ट्रेस कॉन्स्टंट आहे, तो म्हणजे कुठला, लॉन्जिट्युडनल. बरोबर आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस कसा लिहायचा बघा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस मी लिहितो सिग्मा एल इज इक्वल टू, ठीक आहे, सिग्मा एल काय ना, स्ट्रेस इज इक्वल टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. कसं काढणार सांगा जरा आता, इकडे या. इथं असलेला मला स्ट्रेस पाहिजे, इथं ह्या लेंथच्या अलॉंग. मग याच्या आतमध्ये फोर्स किती ऍक्ट व्हायला लागलाय, पी आय डी आय स्क्वेअर, पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. आता तुम्ही म्हणणार हे कुठनं आणलं, तर ते तुम्हाला मी दाखवतो जरासं. मी फॉर्म्युला कुठनं आणला तो. आपण थिन सिलेंडर बघितलेलं, थिन सिलेंडर,
सिलेंडर आणि प्रेशर वेसल सुरुवात केली बघा, त्यावेळेला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काढलेला. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इथं आहे बघा, PI DI स्क्वेअर. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इथं आहे बघा. ठीक आहे. त्यावरून तुम्ही जर इक्विलिब्रियम कंडिशन घेतली की तुम्हाला PI DI स्क्वेअर मायनस डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DO स्क्वेअर ही किंमत मिळते. हा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. हा कॉन्स्टंट आहे. हे दोन स्ट्रेस व्हेरिएबल आहे. आता जरासं काय बघा, मी जो डेरिव्हेशन घेतलंय त्या डेरिव्हेशन मध्ये मी इंटरनल प्रेशर पण कन्सिडर केले आणि एक्सटर्नल प्रेशर पण कन्सिडर केले. पण तुम्हाला प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करायचे सगळे ते सगळे विथ इंटरनल प्रेशर. म्हणून मी आता पुढं हे मॉडिफाय करणार. इथं डेरिव्हेशन संपलंय. इथं डेरिव्हेशन संपले. याच्या पुढं जर एक्सटर्नल प्रेशर नसेल तर काय ते आता लिहाले. व्हेन सिलेंडर इज सब्जेक्टेड बघा, हे जे आपण सगळं मिळवलंय हे विथ एक्सटर्नल प्रेशर आणि इंटरनल प्रेशर मिळवले. पण जर सिलेंडर इज सब्जेक्टेड टू ओनली इंटरनल प्रेशर असेल, ओनली इंटरनल प्रेशर, नॉर्मली काय होते, आपण कुठला पण सिलेंडर जर बघितला तर सिलेंडर मध्ये आपण गॅस फिल करतो आतमध्ये, त्यामुळे प्रेशर हे इनर साईडला असते, आउटर साईडला हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असते. ठीक आहे. त्यामुळे नॉर्मल कंडिशनला एक्सटर्नल प्रेशरची किंमत ही नेहमी ऍटमॉस्फेरिक असते. त्यामुळे मी फक्त काय दिलं इथं, वेन सिलेंडर इज सब्जेक्टेड टू ओनली इंटरनल प्रेशर. म्हणजेच याचा अर्थ काय, एक्सटर्नल प्रेशरची किंमत आपण किती कन्सिडर करणार, 0. ठीक आहे. फक्त इंटरनल प्रेशर घेणार, एक्सटर्नल प्रेशरची किंमत किती घेणार, 0. आता ही किंमत या तिन्ही इक्वेशन मध्ये पुट करा. मी पहिला देतो सिग्मा आर. देन सिग्मा आर म्हणजे रेडियल स्ट्रेस इज इक्वल टू, बघा इथं PO ची किंमत 0 घ्या, PI DI स्क्वेअर. PO एक्सटर्नल प्रेशर 0 झालं, हे गेलं, डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर हे मिळालं, प्लस 1 डिवाइड बाय R स्क्वेअर, 1 डिवाइड बाय R स्क्वेअर. इथं PO ची किंमत 0 आहे, म्हणजे हा 0 झाला बघा, मायनस PI DO स्क्वेअर DI स्क्वेअर डिवाइड बाय 4 टाइम्स DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर. ओके. हे मला काय मिळालं, सिग्मा आर ची किंमत, सिग्मा आर म्हणजे रेडियल स्ट्रेसची किंमत मला मिळाली. आता असंच हा रेडियल स्ट्रेस जसा मिळाला तसंच मी टँजेन्शियल स्ट्रेसची किंमत करतो, सिग्मा टी ची टँजेन्शियल स्ट्रेस. आता याच्यामध्ये जर सिम्प्लिफिकेशन करता येते, सिम्प्लिफिकेशन करू का, ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन करून सांगतो. ह्या दोघांच्या मध्ये कॉमन काय बघा, आता कॉमन जे कॉमन आहे ते बाहेर घ्या. PI DI स्क्वेअर इथं बघा, PI DI स्क्वेअर आहे, DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर इथं DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर आहे, कॉमन बाहेर घ्या. PI DI स्क्वेअर डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर हे कॉमनच आहे, बाहेर घेतलं, हे पूर्णच बाहेर गेलं म्हणजे 1, प्लस इथं 1 डिवाइड बाय R स्क्वेअर. PI बाहेर गेलाय, DI बाहेर गेलाय, हे मायनस आहे बघा, त्यामुळे इथं पहिलं मायनस करा, मायनस 1 डिवाइड बाय R स्क्वेअर. PI बाहेर गेलाय, DI बाहेर गेलाय, राहिलाय फक्त काय DO स्क्वेअर डिवाइड बाय 4 DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर बाहेर गेलाय, म्हणजे इथं काय झालं, 1 मायनस 1 DO स्क्वेअर डिवाइड बाय 4 R स्क्वेअर. ठीक आहे. हा सिग्मा आरचा फॉर्म्युला मिळाला रेडियल स्ट्रेस. आता टँजेन्शियल स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा टी, बघा इथं आहे सिग्मा टी, त्यातला PO 0 घ्यायचा, PI DI स्क्वेअर, PO 0 झाला, डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर, ही पहिली टर्म आली, पहिली टर्म, मायनस 1 डिवाइड बाय R स्क्वेअर तसाच राहिला, इथला PO 0 करा, म्हणजे काय झालं बघा, मायनस PI DO स्क्वेअर इंटू DI स्क्वेअर डिवाइड बाय 4 टाइम्स DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर. सेम यांच्यामध्ये पण जसं इथं कॉमन घेतलेलं तसं इथं कॉमन घेतो, PI DI स्क्वेअर आहे, DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर, DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर आहे, कॉमन बाहेर घ्या. सो PI DI स्क्वेअर डिवाइड बाय DO स्क्वेअर मायनस DI स्क्वेअर बाहेर घेतलं, इथं काय राहिलं बघा,
1 मायनस 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर, पी आय बाहेर गेलाय, डी आय बाहेर गेलाय, हा डीओ स्क्वेअर, पण हा मायनस आहे, हा मायनस म्हणजे प्लस झाला इथं, मायनस मायनस प्लस झाला, हा डीओ स्क्वेअर तसाच राहिला, डिवाइड बाय 4 ही टर्म बाहेर गेल्या. हा तुम्हाला टँजेन्शियल स्ट्रेस मिळाला, म्हणजे हा रेडियल स्ट्रेस आणि हा टँजेन्शियल स्ट्रेस. आता मी रेडियल स्ट्रेस टँजेन्शियल स्ट्रेसला येऊन पोहोचलोय. आता उद्याच्या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे सांगतो. हे माझं डेरिव्हेशन मगाशी इथं संपलेलं इथं, ठीक आहे. आता मी काय केलं, पुढचं जी नॉर्मल कंडिशन आपल्याला लागते म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर नसते आणि सिलेंडरमध्ये फक्त इंटरनल प्रेशर असते, तर एक्सटर्नल प्रेशरची किंमत मी 0 टाकली आणि तेच डेरिव्हेशन मी परत लिहिलं इथं. त्यामुळे फॉर्म्युला लई सोपा आहे बघा, पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर, पी आय डी आय स्क्वेअर डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. आता हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय, 1 मायनस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय 4r स्क्वेअर, 1 प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय 4r स्क्वेअर. आता ही रेडियल स्ट्रेस आणि ही टँजेन्शियल स्ट्रेसची किंमत तुम्ही रेडियस कुठली पण घ्या, इनर घ्या, आउटर घ्या, जशी बदलणार तसं हे बदलणार. मग मी नेक्स्ट टाइमला हे पुन्हा काय मॉडिफाय करणार, रेडियल स्ट्रेसची किंमत इनर सरफेसला किती असते, रेडियल स्ट्रेसची किंमत आउटर सरफेसला किती असते, टँजेन्शियल स्ट्रेसची किंमत इनर सरफेसला किती असते, टँजेन्शियल स्ट्रेसची किंमत आउटर सरफेसला किती असते, ठीक आहे. ह्या व्हॅल्यू मी तुम्हाला डिटरमाइन करून दाखवणार उद्याच्या लेक्चरला, आणि मग नंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. त्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता सगळं डेरिव्हेशन मी पुन्हा एकदा सांगतो, ठीक आहे. सगळं डेरिव्हेशन, हे डेरिव्हेशन तसं पेपरला एका दुसऱ्या वेळेलाच पडले पण अवघड आहे. याच्या पुढचे 3 डेरिव्हेशन आहेत अजून, पण ती लई सोपी आहे. हेच फक्त अवघड डेरिव्हेशन होतं या टॉपिकचं. अवघड म्हणजे लईच अवघड होतं, ठीक आहे. एवढं काय सगळं करत बसायची काही गरज नाही, पण तुम्हाला पूर्ण फॉर्म्युले वगैरे कशा आले सगळं माहित असायला पाहिजे, ठीक आहे. बघा, मी एक थिक सिलेंडर घेतलेलं, इनर डायमीटर डी आय, आउटर डायमीटर डीओ. इनर प्रेशर घेतलं, आउटर प्रेशर घेतलं, का कारण चुकून जर पेपरला म्हटलं विथ आउटर प्रेशर उत्तर सांगा, तर तुम्हाला आउटर प्रेशर पण घेतले, म्हणजे मी कंबाईन केलं इनर प्रेशर आउटर प्रेशर. मग मी एक स्मॉल रिंग घेतली ऍट रेडियस आर, त्याची थिकनेस घेतली डी आर. मग या रिंग वरचे मी टँजेन्शियल आणि रेडियल स्ट्रेस सांगितले, कारण की लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस कॉन्स्टंट आहे. मग याची मी एफबीडी काढली, एफबीडी मध्ये सिग्मा टी इंटू एरिया, सिग्मा आर इंटू एरिया, सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर इंटू एरिया केलं, आणि त्यांची मी ऍडिशन केली, प्लस मायनस साईन अपवर्ड डाऊनवर्ड प्रमाणे घेतली. सिम्प्लिफाय करत गेलो, नुसतं आत मल्टिप्लाय केलं, टर्म ज्या कॅन्सल होते ते कॅन्सल केल्या, बाकीच्या राहिलेल्या सगळ्या अरेंज करत 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 सिग्मा टी आणि सिग्मा आरचं इक्वेशन मिळवलं, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन साठी लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस कॉन्स्टंट आहे, म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन पण कॉन्स्टंट आहे. मग त्या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा मी सॉम मध्ये जसं आपण लिहायचो तसं मी फॉर्म्युला लिहिला. सो EL म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा एल डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा आर डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा टी डिवाइड बाय ई. मग यांच्यामधून ह्यांना टर्म्स रिअरेंज केल्या, सिग्मा टी सिग्मा आर वेगळे केले आणि सिग्मा टी सिग्मा आर ची किंमत काढली, आणि हे जे सगळं कॉन्स्टंट आहे त्याला मी म्हटलं कॉन्स्टंट, पण त्या कॉन्स्टंटला नाव दिलं 2e. मग मी पुढे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये इक्वेशन 1 ही जी होती सिग्मा टी सिग्मा आर ची किंमत टाकली, फक्त सिग्मा टी सिग्मा आर ची किंमत टाकली. किंमत टाकल्यानंतर मी सिम्प्लिफाय करत गेलो, त्यातनं आर आणि डी आर, डी सिग्मा आर आणि डी सिग्मा आर ह्या टर्म एकत्र केल्या आणि त्यांना इंटिग्रेट केलं. इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट काहीतरी आहे, त्याला म्हटलं मी लॉग बी, म्हणजे बी अशी किंमत आहे जिचा लॉग घेतला की हे कॉन्स्टंट येतोय. मग मी त्या पण टर्म्स रिअरेंज केल्या, मला सिग्मा आर आणि सिग्मा टी ची किंमत मिळाली इन टर्म्स ऑफ ए आणि बी. ए हा पहिल्यांदा घेतलेला कॉन्स्टंट, बी हा तुम्ही इंटिग्रेशनच्या वेळेला घेतलेला कॉन्स्टंट. हे ए आणि बी शोधण्यासाठी मग मी आज पुढचं डेरिव्हेशन केलं, ए आणि बी शोधण्यासाठी. मग मी आता ए आणि बी शोधण्यासाठी काय केलं, तर इथं बघा, ए आणि बी शोधण्यासाठी मी बाउंड्री कंडिशन पुट केली. बाउंड्री कंडिशन पुट केली, इनर सरफेसला रेडियस आहे di/2, आउटर सरफेसला रेडियस आहे do/2, आउटरचा हाफ इनरचा हाफ. इथलं प्रेशर पी आय आहे, इथलं प्रेशर पी वाय, पण हे दोन्ही एकमेकाला इक्वल अपोजिट आहेत, त्यामुळे इथं मायनस साईन लिहिली. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट केल्या, 3 मध्ये, ठीक आहे. त्यामुळे पहिल्यांदा 3 मध्ये पहिली पुट केली ही DI आणि PI ची व्हॅल्यू, त्यानंतर दुसरी परत पुट केली. माझ्याकडे चुकून इथं मायनस लिहिलं होतं, ती मी नंतर प्लस केले, चुकून लिहिलं होतं, इथं मायनस प्लस साईनच आहे, ठीक आहे. हे 2 इक्वेशन मिळाले. हे 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी इथं ए आहे, इथं ए आहे, मग मी ए मायनस बी केलं, ए मायनस बी केल्यानंतर मला इथं जे इक्वेशन मिळालं
त्याच्यामध्ये बी आला, इक्वेशन जे मिळालं त्याच्यामध्ये बी आला, बाकी सगळ्या टर्म तिकडे ट्रान्सफर करून मला बीचं उत्तर मिळालं बी. मग मी बी ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन ए मध्ये पुट केली, इथल्या ए मध्ये, आणि मी त्याच्यातनं ए ची किंमत मिळवली, ए कॅपिटल ए ची. हा बी मिळाला, ए मिळाला. मग बी आणि ए ची किंमत मी परत काय केलं, ह्या इक्वेशन 3 मध्ये आणि 4 मध्ये नेऊन पुट केली, जिथं सिग्मा आर सिग्मा टी आहे इन टर्म्स ऑफ ए बी. ए बी माहित झालाय त्यामुळे मी पुट केलं. त्या पुट केल्यानंतरच्या ह्या ज्या किमती आल्या सिग्मा आर आणि सिग्मा टी, हे विथ इंटरनल प्रेशर पण आहे आणि विथ एक्सटर्नल प्रेशर पण आहे ह्या किमती. हे सिग्मा एल मी परत एकदा उद्या सांगतो, ठीक आहे. मी आता लिहिलंय ते, पण उद्या मी व्यवस्थित परत एकदा सांगतो सिग्मा एल ची किंमत कशी येते. सिग्मा आर सिग्मा टी मध्ये हे तर कॉन्स्टंट आहे, हे दोन व्हेरिएबल आहेत, म्हणजे यांच्या व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू रेडियस बदलणार आहे. मग मी जर समजा फक्त इंटरनल प्रेशर लावलं तर, म्हणून मी काय केलं, ह्यातला पीओ ची किंमत 0 घेतली, पीओ ची किंमत 0 आणि हे मिळालं. म्हणजे ज्यावेळेला सिलेंडर सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर आहे त्यावेळेला हे फॉर्म्युले, ज्यावेळेला सब्जेक्टेड टू इंटरनल एक्सटर्नल जे आहेत त्यावेळेला हे फॉर्म्युले. आता मी उद्या काय करणार, अजून मॉडिफाय करणार, इनर सरफेसला किती, आउटर सरफेसला किती असे करणार मी. आता हे रेडियस तुम्ही कुठली पण घेऊ शकता, थिकनेस म्हणजे आता दाखवतो. हा समजा तुमचा सिलेंडर आहे, इथं 10 mm आहे, 11ला शोधू शकताय, 12ला शोधू शकताय, 13ला, मधल्या कुठल्या पण किमती शोधू शकताय रेडियस पुट करून. पण उद्या मी अजून काय मॉडिफाय करणार, इनर सरफेसला नक्की किती, आउटर सरफेसला नक्की किती, मधल्या किमती काय आर पुट करून फाइंड आउट करता येतील, पण आपल्याला नेहमी लागणार इनर सरफेस आणि आउटर सरफेस. त्यामुळे उद्या हे फॉर्म्युले परत मी मॉडिफाय करणार विथ रिस्पेक्ट टू इनर सरफेस, विथ रिस्पेक्ट टू आउटर सरफेस, आणि मग तिथनं पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करणार. कारण प्रॉब्लेम मध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला कुठल्या पण मधल्या पॉईंटची किंमत विचारण्याऐवजी इनर सरफेस आणि आउटर सरफेसची मॅक्सिमम विचारतात. पण हे पण फॉर्म्युला माहित असायला पाहिजे आणि ते पण माहित असायला पाहिजे. मग त्यांच्यामधला सगळ्यात मोठा कोण असतो, मग डिझाईनला कुठला वापरायचा, ठीक आहे. मग ते आपण उद्या बघूया. याच्यामध्ये 2-3 थेअरी पण प्रपोज केलेल्या आहेत. जर सिलेंडरचं डक्टाईल मटेरियल असेल तर कुठली थेअरी वापरायची, सिलेंडरचं ब्रिटल मटेरियल असेल तर कुठली वापरायची, सिलेंडर दोन्ही एंडनं ओपन असेल तर काय वापरायचं, सिलेंडर दोन्ही एंडनं क्लोज असेल तर काय वापरायचं, ठीक आहे. अशा एक थेअरी काही प्रपोज केलेल्या आहेत 3-4, त्या आपण उद्या बघूया, ठीक आहे. आणि इथं बाळांनो हे डेरिव्हेशन संपले, ऍक्च्युली इथं संपलेलं, पण विथ रिस्पेक्ट टू इंटरनल इनर सरफेस पण इंटरनल प्रेशर पण मी डिटरमाइन करून दाखवले. आता डेरिव्हेशन बघूया. जर कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. जरा अवघड आहे माहित आहे, पण आता काय पर्याय नाही बा. चलो, जर मग कोणाला काय डाऊट नसेल तर मग मी थांबतो. उद्या आपण आपल्या रेग्युलर टायमिंगला भेटूया. आता उद्यापासून सोपं आहे. आता काय डेरिव्हेशन एवढी मोठी नाही, डेरिव्हेशन जरी घेतलं तरी अर्ध्या पानाच्या आत संपते, एकदम सोपे आता इथनं पुढची. आणि ते जे 4 डेरिव्हेशन घेणार आहेत ते याचा जो आउटपुट आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे, ठीक आहे. त्यामुळे मी हे डेरिव्हेशन आधीच घेऊन येते. चलो थांबूया मग, आता उद्या संध्याकाळी भेटूया, सॉरी उद्या सकाळी भेटू, सॉरी.